महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। आर्टिलरी सेंटर रोड येथे भाजपच्या प्रचार कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवर आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते उत्साहात पार पडलाय। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात फीत कापून करण्यात आली। त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय। उद्घाटनानंतर आयोजित सभेत आमदार राहुल ढिकले यांनी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना आमदार ढिकले म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा सुशिक्षित आणि तरुणांचा पक्ष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना मोठ्या प्रमाणावर राजकारणात आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 21 मधील भाजपचे 4 उमेदवार उच्च शिक्षित, अभ्यासू व विकासाभिमुख असून प्रभागाला नंदनवन करण्याची क्षमता त्यांच्यात आहे। त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले। प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन खोले, ॲडव्होकेट कोमल मेहरोलिया, श्वेता भंडारी आणि जयंत जाचक हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार राहुल ढिकले व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जैन श्रावक संघाचे संघपती किरणमल धाडीवाल, व्यापारी बँकेचे अध्यक्ष अशोक चोरडिया, दिगंबर नगरकर, नेमीचंद कोचर, नाशिक रोड भाजप अध्यक्ष शांताराम घंटे, सुनील आडके, प्रताप मेहलोरिया, निर्मल भंडारी, रामदास सदाफुले, अजित गायकवाड, किशोर जाचक, महेंद्र अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उमेदवारांनी उपस्थित नागरिकांना आपला परिचय करून देत विकासाचा संकल्प मांडलाय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर कदम यांनी केले। यावेळी प्रभागातील मतदारांसह आर्टिलरी सेंटरचे जवान व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपच्या प्रचाराला चांगलाच वेग मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे। आज प्रभाग क्रमांक 21 मध्ये श्वेताताई भंडारी, टिंकूजी आपलं नितीनजी खोले, जयंतजी जाचक आणि कोमलताई मेहरोलिया या भारतीय जनता पक्षाच्या 4 उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झालेत। आज जनतेचा उत्साह बघून आणि उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मागच्या वेळेस या प्रभागात अवघ्या 100 मतांनी भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवारांचा पराभव झाला होता। परंतु आता यांचा उत्साह बघून, 5 वर्षे यांनी केलेलं काम बघून आणि सातत्य जे होतं त्यांच्या कामात ते बघून आज नक्कीच या प्रभागात 4च्या 4 सीट्स हे भारतीय जनता पक्षाचे नक्कीच निवडून येतील असा मला विश्वास आहे। 4 उमेदवार हे सुशिक्षित असून 40 वर्षाच्या आतील उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे तरुण आणि सुशिक्षित उमेदवार ज्या पक्षाने दिले अशा भारतीय जनता पक्षाला इथली जनता ही भरभरून साथ देईल आणि 4 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील हा मला विश्वास आहे। मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो की त्यांनी प्रभाग 21 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या या 4 उमेदवारांना येत्या 15 तारखेला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे व भारतीय जनता पक्षाचं कमळ निशाणी समोरचं बटन दाबून आम्हाला मत देऊन उपकृत करावे। धन्यवाद। माझ्या प्रभाग क्रमांक 21च्या समस्त नागरिकांनी अल्पशा कमी वेळात आम्ही आमंत्रण देऊ शकलो भाऊ, तरी इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार मानतो व तसेच राजकारणातील माझा खंबीर पाठीराखा आमदार राहुल ढिकले आज माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो व मी अल्प वेळात माझा परिचय देतो। नितीन उत्तमराव खोले, राहणार खोलेमळा, नाशिक रोड। माझं शिक्षण डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालं आहे आणि मला सांगायला अत्यंत गर्व आहे की आम्ही 4 उमेदवार बिलो 40 इयर्सचे आहेत। तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा। आम्ही तुमची काळजी तुमच्या मुलांप्रमाणे घेऊ हेच राहुलच्या साक्षीने तुम्हाला विनंती करतो आणि आम्हाला प्रबळ मतांनी विजयी करा ही नम्र विनंती। माझं शिक्षण BSL, LLB, LLM, DCL, DLW असं झालेलं आहे। मी इथे आज उभे आहे कारण की भारतीय जनता पार्टीने तसेच माझे पाठीराखा माझे राहुल भाऊ श्री शांताराम घंटेजी
आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वही पदाधिकारी त्यांनी विश्वास दाखवला की मी परत तुमच्या समोर येऊ शकते आणि मी परत तुमच्या सगळ्यांच्या सेवासाठी इथे उभी राहू शकते. आणि हे का होऊ शकतं, कारण की मागच्या वेळेस पण तुम्ही मला तुमची मुलगी, बहीण, भगिनी हे समजून तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला, म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा सेवा करण्याचा मौका मिळालेला आहे. आणि आज देखील तुम्ही सर्वांनी सर्वे रिपोर्टमध्ये पण असाच विश्वास दाखवला, म्हणून भारतीय जनता पार्टीने देखील माझ्यावर ही परत अशी जबाबदारी दिली आहे. तर ही जबाबदारी फक्त माझी नाही तर तुमच्या सर्वांची देखील आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना हे सांगते की तुम्ही माझे वडील श्री प्रतापजी मेहरोलिया यांच्यावर 2002 पासून विश्वास दाखवला, त्यानंतर 2012 नंतर माझ्यावरही विश्वास दाखवला. मला इथे बसलेला प्रत्येक मनुष्य परिचित आहे. राहुल भाऊ, मी सगळ्यांच्या घराच्या किचन पर्यंत घरात कोण कसा आहे, कोण किती शिक्षित आहे, कोणाच्या घरात कोणता मुलगा काय एज्युकेशन घेत आहे हे देखील मला माहित आहे. म्हणून आज मी सर्वांच्या घरोपर्यंत आहे, घर तर नाही मन पर्यंत आहे. पण हे का होऊ शकलं, कारण त्यांनी मला ही संधी दिली, त्यांनी मला प्रभाग 21 ची मुलगी समजलं, त्यांची भगिनी समजलं, म्हणून मी हे करू शकले. आणि मी आज सगळ्यांना आज हात जोडून परत विनंती करत आहे की माझ्यावर परत तुम्ही सगळे विश्वास दाखवा. तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. तसं सर्वांना परिचित आहे असं समजतो, परंतु आता आमचे रामभाऊ यांनी सांगितलंय की प्रत्येकाने आपला परिचय द्यायचा आहे. तर मी जयंत अशोक जाचक, मी राहणार जाचक नगर, जय भवानी रोड. माझं शिक्षण हे BCom केलेलं आहे, ग्रॅज्युएट तरुण व्यावसायिक आहे मी. आणि आपले सर्व चारही उमेदवार हे उच्च शिक्षित असून समाजासाठी, प्रभागासाठी अतिशय उत्तम प्रकारे काम करतील. कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर एक आपण म्हणू शकतो की सर्व जे उमेदवार आहेत अगदी स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहे. तरी आपण या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशी प्रार्थना करतो व आलेल्या सर्व मान्यवरांचे मी इथे हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद.